गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आवरलंय, आंघोळ झालीये, नाश्ता झालाय, बॅग पण पॅक झाली. मला जायचं रिहर्सल्सला. तिकडनं मला आहे कोरिओग्राफी आणि त्याच्यानंतर मला संध्याकाळी निघायचं सापुताऱ्याला. सो येस, लेट्स स्टार्ट आवर डे. बॅगच घेऊन निघालीये मी आता स्टुडिओ. पोहोचलीये मी स्टुडिओला. ट्रॉली बॅग पण घेऊन आले आणि इतकं ट्रॅफिक लागले ना मला सिंहगड रोडला. 40 मिनिट्स लेट आहे मी. आम्ही स्टुडिओला स्टँडर्ड सोबत बसलो होतो एडिटिंगला. एडिटिंग झाली आहे आणि आमची कोकोबाई बघा कशी झोपली इकडे. कोकोबाई कशी झोपली आहे बघा. जाऊयात आता निगडी. आलो गोडाऊनला कॉस्ट्युम शॉट करायला. निघालो आम्ही निगडीला जायला. तिकडे आम्ही थांबलोय उसाचा रस प्यायला आणि मावशी इतक्या गोड आहेत, त्यांनी आम्हाला खोबरं दिलं खायला. सो आम्ही पोचलोय क्लायंटच्या घरी. उसाचा रसाचा ढेकर येतं मला घालायला. कंटाळा पण एनर्जी. लेट्स गो. 9:30 वाजलेत तरी पण आम्ही इकडेच आहे आणि आमची 2 वाजता बस आहे. निघालोय आम्ही आता घरी. रात्रीचे वाजलेत 11:30 आणि आम्हाला पोहोचून आता जेवण करायचंय. पंकजच्या घरीच जेवणार आहे मी आज आणि मग तिकडनं आम्हाला बसमधून निघायचंय. पोहोचलोय पंकजच्या घरी. अगं बयो, जाऊयात वरती. कसला अवतार झालाय. लिफ्टचं बटन दाबलं का. फायनली पोहोचलोय घरी. वाडा आई जेवायला आता काय बसलोय जेवायला. पुढे सरकवते टीव्हीवर बघू काहीतरी आणि निघू लगेच. सो फायनली आमचं जेवण वगैरे झालंय. आम्ही निघालोय आता दादाच्या घरी, कारण की कर्वेनगर वरूनच आमची बस आहे. तर पंकज करतोय कार आणि निघूयात. सो फायनली आम्ही निघालोय. गणपती मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. पोहोचूयात सकाळी. एंड पर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू.